आंबे बघा आंबे आमच्या जाऊबाईंनी दिलेत हे मोठ्या जाऊबाईंनी. दारात आहे ना झाड आहे त्यांच्या, त्याला खूप आंबे लागलेले. आम्हीच उतरले म्हणजे आमच्या स्वराजनी ओमूनी उतरले आणि एक पातीलं भरून आम्ही आणलेत आंबे. हे केवढे छान छान पिकलेत बघा. आणि आता आम्ही ह्याचा आहे ना आंब्याचा पल्प काढून ठेवणार आहे. कसं काढतात बघा, साहेब काढणार आहेत, शिकवले मी त्यांना आहे ना. हां बघा, दाखवा जरा कसं काढणार आहे. हे बघा असं करायचं, त्याचे ना साल काढायचे आणि सगळे साल काढून झाल्यानंतर आता मी आहे ना याचं पल्प काढून ठेवणार आहे का बरणीमध्ये, है ना. हो मस्त पिकलेत आंबे आहे ना. किती दिवस झाले? 8-10 दिवस, 15 दिवस झाले. 17 आणि 27 बरोबर 10 दिवस झाले म्हटलं की नाही. 10 दिवस झाले बघा. 10 दिवसामध्ये असे मस्त मस्त पिकल्यात आंबे आमचे. अजून होते, मी 1-2 वेळा रस केलाय आणि हे एवढे राहिलेत आता लास्ट. कधीतरी मदत करतात मला, है ना. इकडं बघा की जरा. असं काम करत करत खायचं पण है ना. मज्जा येते ना तुम्हाला. माझ्याशिवाय काम होत नाही. तुमच्याशिवाय होत नाही म्हणजे मस्त आंबे ना. खावा खावा. खरंच गोड आहे. या रसाला गोड टाकायला कमी, ऑलरेडीच गोड आहे. विशेष म्हणजे कलर एकदम कलर एकदम मस्त. रसाचा कलर पण ऑरेंज येतोय. जसं की आपण कोल्ड्रिंक्स माझा किंवा स्लाइस पितो तसंच कलर. पोरं आमचे गेलेत खाली खेळायला. 9 वाजले तरी अजून आले नाहीत वरती. फोन करायला लागतं त्यांना आता. तेव्हाही आम्ही असं बोललो तर आमची मुलं घरात टच व्हायब्रेशन पोचतात त्यांची. मी रिअल आहे. हे बघा, हे असं काढायचं आणि ठेवायचं बघा. एकदम सोपं काम आमची बायको करते. का करून ठेवायचं? आंबे खराब नाहीत होत म्हणून करून ठेवायचं. तर आपण एवढे आंबे पिकवायचे, खराब करून टाकायचे, कारण की हे सोबतच पिकतात ना सगळे. सोपं म्हणजे हे जी साल काढायची ती काढणार नाही. साल काढल्याचे काय राव, आज करायला लागले तर किती बोलायला लागले. बाजूला ठेव. काय दाखवा छान. ठेव म्हटलं. तुम्ही चुकून खाणार आहे का? पोरगी माझ्या आल्यानंतर ना नाही खात. तू खाऊ नको, पोरगी खा. बघा, हे असं ह्यानी नसल्यानं मी हे करत बसल्यानंतर मी असं चाकून चाकून कोण खाणार सांगा. मी फेकून देते, मला मी नाही खात असं. यांना खायला पण भेटतं आणि काम पण करायला भेटतं, है की नाही. असं आंबे खाताना लहानपणाची आठवण आली. कुठं खात होतं तुमच्या इथे कुठं आंबे? मी माझ्या आजोळला जायचं तेव्हा माझी मावशी असायची. आमची मावशी भरपूर आंबे आणायची.
मावशी म्हणजे अक्का. मी आमच्या आजोळा जरी गेलो तरी मामाजवळ राहत नव्हते, काहीच माझ्या मावशीजवळ राहत. आणि मावशी कुणाजवळ राहत होती? मामाजवळ. त्यांच्या भावाजवळच राहत होती ना. सुरुवातीला मावशीचं स्वतःच घर होतं, त्या घरात राहायची. ज्यावेळी तिचं घर पडलं त्यावेळी ती मामाच्या म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, सोप्यामध्ये ती राहत होती स्वतः. बघा मी आता काय म्हटलेलं, किती वेळ झाला, हार्डली 2 मिनिटं झाली म्हटले आमची मुलं येणार, तर व्हायब्रेशन पोचलं, आली सुद्धा. फोन पण नाही केला आम्ही. एवढं आमचे कनेक्शन स्ट्रॉंग आहे. वॉच आवर 16 hours 16 तास बघितलंय लोकांनी. काय? सुशी मम्मा व्हॉट यू डू? अगं हे खराब होती ना, आंबे काढून ठेवायची. यार मेकिंग पल्प्स. आपल्याला पटकन रस करता येतो ना म्हणून. कशी ओरडायला लागल्या बघा आमची. दीदी जी आमच्या लाडकी आहे. दीदी आल्यानंतरच आली बघा ती, नाही शांत बसलेली. मगाचपासून आवाज आला का ते? पूर्ण घर शांत होतं. गाइस मम्मा एकदम ना, मैंने की है मेहनत. आप करो सब्सक्राइब. हा डब्बा भरून जास्त होणार आहे बघा. 2 डब्बे बनणार दीजिए गाइस, फ्री है लाइक और सब्सक्राइब का बटन गाइस. इनके लिए छोड़ो, इसके लिए ये देखो, ये भाग गया देखो कैमरा शाय. वो हो सर ऑटोग्राफ सर ऑटोग्राफ क्यूटी पाय सर. गुची बस तू तिकडच. सुशी काय करती तू? सुशी मस्त लेटली, आता उठली. थिंग दॅट मॉम अँड डॅड आर डुईंग. कळलं मम्मी पप्पा. बघून काय? मी बघून आलो. कच्च दिसते ना सही. मी बघून आले. तुम्ही बघितलं सिटिंग एरिया, त्यानंतर एलईडी ना, आता पीओव्ही केलीये. यावेळेस सासरवाडीचे आंबे नाही आले, म्हणजे आले पण एवढे असे म्हणावे तसे नाही, नेहमी दरवर्षी जसे येतात. आज कमी लागले, म्हणजे ह्यावेळेस पण कमी लागले. हे आले, खायचं तेवढंच चालले. पण गुळ आंबा तर झाला ना. नाही अरे यार, मी काय म्हटलं, जसे दरवर्षी खायला भेटायचे असे सेम हेच कंडिशन. असंच करून ठेवायचं आपण, आहे ना. आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त आंबे आहेच खातात. आम्हाला रस आवडतो, तुमच्या मुलाला रस आवडतो. पक्षातच आवडते. हे 4-5 राहिले ते खात नाही काय? खायची तुला? काय झालं मॅडम जी? क्या हुआ? नो 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 सुशी.
पिल्लो झाले कसं म्हणायचं. त्यात काढून ठेवू पहिला, कट करून तिकडं एवढं कशाला करायला लागलं. आणि राहिलेलं जे एक्स्ट्रा राहते ना त्या मिक्सरच्या म्हणजे त्या ज्यूसच्या भांड्यात टाक, लागली जर फिरवून ठेव तसंच. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.